आणि या संदर्भात संजय शिरसाट बोलतायत, थेट तिथे जाऊयात. का जसं जसं कोणीही कोणत्याही पक्षाचा असो, पक्ष किंवा इतर कोणत्याही बाबीकडे लक्ष देताना आम्ही हा विरोधी पक्षाचा आहे किंवा हा आपल्या विरोधात आहे अशी आमची भूमिका नाही. सर्वांना बोलून सर्वांशी चर्चा करून आणि चांगला मार्ग यातून कसा निघेल यासाठी सरकार निश्चितच सगळ्यांना वेलकम करेल, त्यांचं स्वागत करेल, रेड कार्पेट टाकून स्वागत करेल आणि त्यांच्याशी चर्चा सुद्धा करेल. चर्चेतून प्रश्न सुटतात या गोष्टीवर आमचा विश्वास आहे. म्हणून आता आज भुजबळ साहेबांचा जे काही राजकीय काही घडामोडी घडतील किंवा काय होतील यावर आता त्यांनी सुद्धा स्वतःच पडदा टाकलेला आहे आणि आम्ही त्यांच्या या भूमिकेचं स्वागत करतो. मुख्यमंत्री साहेब आज पंढरपुरामध्ये आहेत. निश्चित या सगळ्या माहिती त्यांच्याकडे गेलेली आहे आणि एक दोन दिवसामध्ये या संदर्भात बैठकीचं जर त्यांनी पवार साहेबांनी जर आग्रह धरला तर निश्चित 2 दिवसामध्ये बैठक सुद्धा या संदर्भात होईल. काल छगन भुजबळांनी शरद पवारांवरती खूप जोरात टीका केली होती. ते म्हणत होते की तुमचा राग आमच्यावर असेल तर तो समाजावर करू नका. शरद पवारांनी म्हणले की ओबीसी समाजानं तुमचं काय घोडं मारलंय अशा शब्दामध्ये त्यांनी शरद पवारांवर टीका केली होती. तर बघा, त्यांनी त्यांच्यावर केलेली टीका असेल किंवा त्यांनी त्यांच्याबद्दलची केलेला त्यांची भूमिका काय आहे या संदर्भात केलेलं वक्तव्य असेल. आता आपण त्याच्याकडे न जाता आज ते स्वतःहून जर शरद पवार साहेबांना भेटले आणि जर पॉझिटिव्ह जर काही होत असेल तर त्याचं आम्ही स्वागतच केलं पाहिजे. नसता काल काय बोलले त्याच्यावर जर आपण टीका करत बसलो तर पुन्हा ह्या राजकीय वातावरण बिघडेल आणि समाजामध्ये पुन्हा द्वेष निर्माण होईल. पण ह्याच्या आधी जी बैठक झाली होती तर त्या बैठकीला विरोधी पक्षांनी जाऊ नये यासाठी बारामतीतून फोन आला होता असा आरोप छगन भुजबळांनी केला. सर्व आता या आरोपाला आता आपण थोडंसं साईड ट्रॅक केलं पाहिजे. जर पॉझिटिव्ह होतंय ना मग बाकी काल कोण काय बोललं याकडेच जर आपण जर अडून बसलो तर पुढचा मार्ग निघणार नाही आणि मार्ग काढायचा असेल तर काही गोष्टी ह्या जाणीवपूर्वक टाळल्या पाहिजेत या मताचे आम्ही आहोत. भुजबळ म्हणतात की मुख्यमंत्री झाले म्हणजे सर्वच गोष्टींचा अभ्यास असतो असं नाही. हा भुजबळांचा मुख्यमंत्री शिंदेना मारलेला टोला मानला जातोय. नाही, मुख्यमंत्री असेल किंवा मंत्री असेल किंवा प्रधानमंत्री असो, सर्वच गोष्टीचा प्रत्येकाला अभ्यास नसतोच. कोणताही माणूस हा परिपूर्ण नसतो. हे सांगायला कोणत्या ज्योतिषाची गरज नाही. म्हणून हे सर्व अनुभवातून माणूस शिकतो आणि शिंदे साहेब पण अनुभवातून अनेक गोष्टी शिकलेल्या आहेत आणि मला वाटतं त्या चांगल्या शिकलेल्या आहेत आणि म्हणून या चांगल्या गोष्टीचा आता आपल्याला त्यांना आलेला अनुभव हे आता ते जनतेमध्ये जाऊन शेअर करतायत आणि म्हणून आज जनता त्यांच्या पाठीशी सुद्धा उभी आहे. पूजा खेडकर प्रकरण सध्या आपण बघतोय आता सध्या त्यांनी पूर्वी केलेल्या विधानाकडे लक्ष देऊ नका असं म्हटलंय. पवारांनी आश्वासन दिलंय तर निश्चितच तोडगा निघेल असं यावेळेला शिरसाट यांनी सुद्धा म्हटलेलं आहे. आमची सुद्धा सामंजस्याचीच भूमिका असल्याचं त्यांनी ही सरकार म्हणून स्पष्ट केलेलं आहे. आता या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत